question is that a person can't see up to 50 centimeter and he want to read physics textbook placed at 25 centimeter. Power of lens is, so here ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय 25 ला. पर्सनला कुठं दिसतं 50 ला दिसतं, 50च्या दिसत नाही. आता पॉवरचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर पूर्ण इन्फॉर्मेशन मीटर मध्ये ठेवावं लागते, हे अगोदर लक्षात ठेवायचं. सेंटीमीटर दिलेलं असेल तर ते मीटर मध्ये कन्वर्जन करायचं अगोदर. ठीक आहे. सो पॉवर ऑफ द लेन्स that is 1 by f is equal to 1 by phi minus 1 by u. So 1 by minus 0.5 minus 1 by minus 0.25, that is equal to minus minus 1 by 0.5 के मायनस प्लस येणार. काय प्लस येणार? मायनस मायनस प्लस आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होणार इथं 2 डिवायडेड बाय 0.5. त्याच्यामुळे आन्सर जे येणार आहे ते दॅट इज 1 डिवायडेड बाय 0.5 म्हणजे काय येणार आहे 2 डायोप्टर आणि पॉझिटिव्ह येते. So here he has to use a convex lens. He has to use a convex lens of 2 diopter, and that is the answer. Okay, so डिफेक्टचा प्रॉब्लेम आला तर लक्षात घ्या यू फी नेहमी नेगेटिव्हच ठेवायचं, पॉझिटिव्ह कधीही ठेवायचं नाही. आणि लक्षात घ्या यू म्हणजे काय, कुठलं डिस्टन्स घ्यायचं आहे जिथं ऑब्जेक्ट ठेवलेला आहे किंवा पर्सनला जिथं दिसत नाही तिथं, आणि फी कुठे येणार आहे जिथं पर्सनला दिसतंय तिथं. फी म्हणजे पर्सनला जे डिस्टन्स दिसतंय ते डिस्टन्स येणार. हे फक्त लक्षात आलं की तुम्हाला हे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतो. सो आन्सर येणार आहे कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ 2 डायोप्टर. लक्षात येतंय का? याच्यामध्ये आणखी काय डाऊट आहे? किंवा सपोज असा क्वेश्चन आहे, अ पर्सन कांट सी अप टू 60 centimeter. To correct his vision, power of lens should be. हे विजन करेक्ट करायला पॉवर ऑफ लेन्स किती असली पाहिजे? सांगा रे जरा कॅल्क्युलेशन करून काय आन्सर येत असेल तर.
या प्रॉब्लेम मध्ये मला यू आणि फी सांगा रे. ज्यांना यू आणि फी करेक्ट सांगता येते त्यांना पॉवर कॅल्क्युलेट करता येते. यू आणि फीच डिसाइड करायचं आहे याच्यामध्ये. U -25. हा, हे बघा, विजन करेक्ट करायचं आहे म्हणजे डीडीव्ही पर्यंत त्याला दिसायला पाहिजे. 25 सेंटीमीटर पर्यंत त्याला दिसायला पाहिजे ना. सॉरी. हा, बरोबर. ऑब्जेक्ट कुठे ठेवणार? त्याला जिथं दिसत नाही तिथं, म्हणजे -25 ला. हे सेंटीमीटर मध्ये आलं ना. सो दॅट इज -0.25 मीटर. हा, आता इमेज कुठे तयार व्हायला पाहिजे? जिथं त्याला दिसते तिथं. कारण 60 सेंटीमीटरच्या आत तर त्याला दिसत नाही, म्हणजे इमेज कुठे तयार व्हायला पाहिजे? 60 सेंटीमीटर तयार व्हायला पाहिजे. -0.6 मीटर. आता पॉवर इज इक्वल टू 1/phi - 1/u. That is 1/-0.6 minus okay minus 1/u म्हणजे काय असणार आहे? -0.25. That is -1/0.6 plus 1/0.25. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. -0.25 plus 0.6 divided by 0.15. So power is equal to, इथं काय येणार आहे? 0.6 minus 0.25 म्हणजे 0.35 होणार, divided by 0.15. So 35/15, 2.33 plus 2.33 diopter. That is the answer. नेक्स्ट आय डिफेक्ट जो आहे, that is third type of eye defect. Third eye defect कुठला आहे? That is presbyopia. presbyopia म्हणजे काय असणार आहे? तर person cannot see clearly within certain distance or beyond certain distance. ओके, म्हणजे खूप जवळचं देखील त्याला स्पष्ट दिसत नाही किंवा खूप दूरचं देखील त्याला स्पष्ट दिसत नाही. एका सर्टन मधल्या डिस्टन्स मधलं त्याला क्लिअरली दिसू शकतं. ओके, सो presbyopia इज द कॉम्बिनेशन ऑफ, हे काय असणार आहे? कॉम्बिनेशन असणार आहे. कॉम्बिनेशन ऑफ मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया. दिस कॉम्बिनेशन ऑफ मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया म्हणजे लक्षात घ्या, आता पुन्हा एकदा बघा, हे काय असणार आहे? डीडीव्ही इन ब्रॅकेट कॅपिटल डी म्हणजे 25 सेंटीमीटर. दिस इज इन्फिनिटी. ओके, दिस इज इन्फिनिटी. आता बघा, मायोपिया मध्ये काय होतं? एका सर्टन डिस्टन्सच्या पलीकडे त्याला दिसत नाही. ओके, इथं दिसतं, इथं दिसत नाही. सो इट हॅज अ डिफेक्टिव्ह फार पॉइंट. फार पॉइंट ऍक्च्युअली इन्फिनिटी असायला पाहिजे, तो त्याला दिसत नाही.
ओके. त्याच्यानंतर हायपरमेट्रोपिया म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये, त्याला एका सर्टन डिस्टन्सच्या आतमधलं दिसत नाही, म्हणजे इथं दिसत नाही, त्याला इथलं दिसतं. म्हणजे त्याचा डिफेक्टिव्ह काय असणार आहे, नियर पॉइंट जो डीडीव्ही असायला पाहिजे तो नियर पॉइंट त्याचा डीडीव्ही असत नाही. आणि हायपरमेट्रोपिया म्हणजे काय, दोन्हीचं कॉम्बिनेशन, म्हणजे इथलं पण दिसत नाही आणि इथलं पण दिसत नाही. लक्षात घ्या, या रिजन मध्ये त्याला दिसतं. म्हणजे त्याला नियर पॉइंट डिफेक्टिव्ह असणार आहे, जे नियर पॉइंट जो 25 असायला पाहिजे, डीडीव्ही असायला पाहिजे, तो नसतो. आणि फार पॉइंट इन्फिनिटी असायला पाहिजे, तो नसतो. ओके, हा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. दिस इज कॉल्ड ॲज प्रेसबायोपिया. ओके, हे लक्षात येते का बघा. मायोपिया म्हणजे सर्टन डिस्टन्सच्या पलीकडे दिसत नाही, हायपरमेट्रोपिया म्हणजे सर्टन डिस्टन्सच्या आतमध्ये दिसत नाही, आणि प्रेसबायोपिया म्हणजे सर्टन डिस्टन्सच्या आत किंवा सर्टन डिस्टन्सच्या पलीकडे त्याला दिसत नाही. ओके, आता हा प्रेसबायोपिया नावाचा डिफेक्ट जर आपल्याला इलिमिनेट करायचा असेल, ओके, तर काय करावं लागेल, आपल्याला बाय फोकल लेंथ वापरावी लागेल, बाय फोकल लेन्स वापरावी लागणार आहे. मायोपियासाठी काय वापरतो आपण, कॉन्केव्ह लेन्स. हायपरमेट्रोपियासाठी कॉन्व्हेक्स लेन्स. आणि इथं बायफोकल, म्हणजे नियर पॉइंट इलिमिनेट करायला आपल्याला काय करायला पाहिजे, कॉन्व्हेक्स लेन्स वापरायला पाहिजे. आणि फार पॉइंट इलिमिनेट करायला कॉन्केव्ह लेन्स वापरायला पाहिजे. म्हणजे एकाच लेन्स मध्ये तुम्ही बघितलं असेल, सपोज दिस इज अ स्पेक्टॅकल, तर इथल्या रिजन मध्ये काय असतं, एक लेन्स बसवलेली असते आणि वरच्या रिजन मध्ये वेगळी फोकल लेंथ असते. ओके, जे असा तुमचा चष्मा असणार आहे. Okay, here there is a different focal length, here there is a different focal length, f1 f2 f1 f2. So this is a bifocal lens, spectacle. आता हा प्रेस बायोपिया हा जो डिफेक्ट आहे तो कशामुळे क्रिएट होणार आहे. आता हायपरमेट्रोपिया कशामुळे क्रिएट होतो, इट इज ड्यू टू इलॉंगेशन ऑफ द आयबॉल, आयबॉलचं इलॉंगेशन. हा कशामुळे दिसतो, फ्लॅटनिंग ऑफ द आयबॉल मुळे. आणि प्रेस बायोपिया जे आहे ते वीक सिलेरी मसल्स, म्हणजे इथं सिलेरी मसल जे आहे ते आयलेन्सला खूप कॉम्प्रेस करू शकत नाही. कारण जवळचं बघण्यासाठी आयलेन्सला काय करावं लागतं, म्हणजे इथं जे हे जे सिलेरी मसल्स आहेत ते आयलेन्सला काय करत असतात, कॉम्प्रेस किंवा इलॉंगेट करत असतात, आणि त्याच्यामुळे फोकल लेंथ बरोबर ऍडजस्ट होते, आणि त्याच्यामुळे आपल्याला क्लिअरली जवळचं पण दिसतं आणि क्लिअरली दूरचं पण दिसतं. प्रेस बायोपिया हा ऍक्च्युली एज मुळे क्रिएट होणारा डिफेक्ट आहे. म्हणजे प्रेस बाया हा जनरली ओल्ड पर्सनलाच फक्त असतो. ओके, म्हणजे चाइल्डला जनरली हा प्रेस बायोपिया डिफेक्ट असू शकत नाही. ओके, तर याच्यामध्ये वीक सिलेरी मसल जर असतील, सिलेरी मसल खूप कॉम्प्रेस करू शकत नाहीत त्याला आयलेन्सला, त्याच्यामुळे जवळचं दिसत नाही, आणि पूर्ण रिलॅक्स पण करू शकत नाहीत, म्हणजे त्याला खूप दूरचं पण दिसू शकत नाही. कारण जवळचं दिसण्यासाठी काय करावं लागतं, आयलेन्सला कॉम्प्रेस करावं लागतं, आणि खूप दूरवरचं दिसण्यासाठी आयलेन्सला पूर्णपणे रिलॅक्स करावं लागतं. आणि या दोन्ही केसेस व्यवस्थित होऊ शकत जर नसतील, म्हणजे इथं आयबॉल जो आहे तो एक्झॅक्टली स्फेरिकल असणार आहे, आयबॉलचा काही प्रॉब्लेम नसणार आहे प्रेस बायोपियामध्ये. मग प्रॉब्लेम कुणाचा असणार आहे, या सिलेरी मसलचा प्रॉब्लेम असणार आहे. ओके, त्याच्यामुळे हा प्रेस बायोपिया डिफेक्ट क्रिएट होतो. ओके, सो दिस जनरली टेक्स प्लेस ऍट ओल्ड एज. लक्षात येतं, दिस इज ड्यू टू इलॉंगेशन ऑफ आयबॉल, आणि त्याच्यामुळे इथं इमेज कुठे तयार होते, मध्ये कुठे तयार होते, इन फ्रंट ऑफ रेटिना तयार होते.
इथं फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल, इमेज कुठे तयार होते, पाठीमागे तयार होते. आणि इथं प्रेस बायोपियामध्ये आयबॉल जो आहे तो स्पेरिकल असतो, तिथे इलॉंगेशन किंवा फ्लॅटनिंग अजिबात काय नसतं, परंतु सिलियरी मसल जे आहे ते वीक असल्यामुळे हा डिफेक्ट तयार होतो. ठीक आहे, प्रेस बायोपियाचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. आणि नेक्स्ट फोर्थ डिफेक्ट आय डिफेक्ट जो आहे तो देखील आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, आणि तो म्हणजे कुठला आहे, ॲस्टिग्मॅटिझम. सो देर आर टोटल 4 आय डिफेक्ट्स, आणि याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. कुणाला काय डाऊट आहे का, काय प्रॉब्लेम असेल, काय डाऊट असेल तर विचारा. स्क्रीनवर काहीही लाईन ड्रॉ करू नका. श्रेयस कांबळे, अनिकेत पाटील, ठीक आहे. अरे बोला की काहीतरी, असं आहे सर. ओके, बाय, गुड डे, टेक केअर. गुड डे सर.